आपण जाणार आहोत गुजरात राज्यातील लग्न सोहळा एन्जॉय करण्यासाठी। तर हा व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे, कारण की आपल्याला बघायला भेटणार आहे गुजरातमधील लग्नामध्ये काय काय कार्यक्रम असतात। तर पहिला कार्यक्रम आहे संगीत गरबा। तिथे खूप छान संगीत गरबा झालेला। इथं मी व्हिडिओ जास्त मोठा घेतलेला नाही आहे, जितकं मला व्हिडिओ शूट करता आला तिथं मी शूट केलेला आहे, तिथं मी टाकला आहे। तर ही मी आहे, पाहू शकताय। तिथं मी सुद्धा गरबा खूप खेळला होता आणि मस्त फोटो वगैरे आम्ही काढले होते। तर आणि मी नवरीबरोबर पण फोटो काढलेला। तर ही आहे आमची नवरी। तर चला आपण करूया लग्न, गुजरातमधील लग्न, गुजराती संस्कृती। आता आपण गुजराती संस्कृती बघणार आहोत। तो खूप छान आहे तिथे गुजराती लग्न, खूप म्हणजे खूप मस्त आहे। आम्ही खूप एन्जॉय केला आणि कोणत्या पद्धतीने लग्न तिथं होत असतं ते आम्ही पूर्ण तिकडं पाहिलं। मला जितकं शूट करता येईल तिथं मी शूट केलेलं आहे, कारण की जास्त व्हिडिओ काढणं पण बरोबर वाटत नव्हतं। मी काय केलं, मेन जे असतं ना ते मी घेतलेलं आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि हा यूट्यूबने आपल्याला हाईपचं बटन दिलेलं आहे, हाईपचं बटन दाबायचं आहे। त्याने पॉईंट वाढतात आणि पॉईंट जास्त वाढलेले बघून मला प्रोत्साहन मिळतं। आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती काय, मी महाराष्ट्रातील बाहेरच्या बी तुम्हाला संस्कृती दाखवत आहे। त्यांच्या लग्नामध्ये कशी पद्धत असते, कसे त्यांचे रीतिरिवाज असतात, त्यांचे कल्चर दाखवण्याचा मी इकडं प्रयत्न केलेला आहे। तर हे आहेत आपले नवरा नवरी, ज्यांची गुजराती वेडिंग होणार आहे। तर खूप छान त्यांची लग्न पद्धत आहे, मला खूप आवडली। सगळ्यांनी खूप छान मेकअप पण केला होता, खूप मस्त वाटत होते सगळे। हाच एक लग्नाचा एक मौका असतो, ज्यात आपण नटून थटून सवरून राहतो आणि आपण सुद्धा लग्न एन्जॉय करतो। तर आता तुम्ही पण लग्न एन्जॉय करायचं आहे। खूप गुजराती लग्न खूप एन्जॉय करण्यासारखं आहे। गाणी वगैरे म्हणतात त्यांच्या, जसं रूढी परंपरा रीतिरिवाजानुसार। तर इकडे आता हॉलमध्ये एंट्री होत आहे, ते पण त्यांचे बरेच रीतिरिवाज होते। मी तेवढं शूट केलेले नाही आहे, मला जितकं शूट करता आलं तितकं केलं। आता हळदी समारंभ आहे, त्यांच्यामध्ये असे हळदी समारंभ असतात, सगळ्यांबरोबर फोटो वगैरे शूट केले जातात। जेवढे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यांचे फोटो काढले जातात।
लग्न झाल्यावर मस्त जेवणाचा आनंद घेतला. इथे पाठवणी होत असताना आई वडील नातेवाईक यांचे अश्रू अनावर झाले होते आणि नवरीचे तर बोलायला खूप रडत होते. तर अशा पद्धतीने लग्न पार पडले आणि आता आपण चाललो आहोत मुंबईला. हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ.